यायला माझ्या कामाचं पैसे दिले नाही ते भाड्यानं. काय कारणामुळे दिले नाही ते? कष्ट केले, पैसे द्यायलाच पाहिजे. ते उगाच असते एखाद्याचं गाव नाही पाहिजे, पैसे द्यायला लागते. सकाळ सकाळ चालू केली काय? ए यार शेठ, तू कोण सांगणार मला? चल पे पिल्ला तर काय आप कमी गावचा वाली पैसा आहे माझ्याकडे. पैशाला कमी नाही, पैसा लय आपल्याकडे आहे, लय पैसा आहे लय. आणि काय आहे बायांचं नळाचं भांडण, बाया काय न काय. हो उपटून टाकीन, नाही सोडणार नाही तर उपटूनच टाकून देतो नळ. हे शेज कट करतो या पाण्याचा. हे गणू, अरे उठ की, पाणी तापलंय. उठवर झोपशील. मिरा मिरा वत ग पाणी तांब्यावर त्याच्या अंगाव. अरे गणो, उठ की. अरे ते म्हातारे लावलीच बॉम्बलाय दारात बसून सकाळच्या पारीत वाय. उठ उठ, जा की लवकर. हा, त्या नळावर नुसते भांडणं चालले ते पाण्यामुळं. ए म्हातारे, का ग कोकाल ती का आजच तुला जायचंय वर? आईला बायाने कालवा लावला का? बघा जायला लागला का? चला. हे रोहन, अरे उठ की लवकर. उठ पटक्यानं, पाणी तापलंय आंघोळीला. हा, मग उठायचं बाजरावाने, आंघोळ करायची, धुणं नाण्यात टाकून जायचं. तुमच्या काय बापाचा गडी वे मागणं धुणं धुवत बसायला वे रे. उठ लवकर. एक दिवस झोपावं म्हणलं तरी झोपू देत नाही, नुसती बडा 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 करते त्या. आणि बायांचे काय कळणार, पाण्यावर बाटते ते. सरपंचाची गाडी घेऊन एकदा तिथे ह्याला बोरबीर टाकायला होतो. बघून आलं पाहिजे कोण आज स्टार आहे, बघू द्या. ए नान्या, का बाबा लोकांची घरं हिंडतोय? तिकडं आहे बघ किती शिव्या देते तुला. जा पटक्यानी. काय रे बायांची भांडणं लागले? ह्याला आमच्या इसका धावायला लागेल. चौघींचा काम एकटी काढायला लागेल. चला यांचा शो बघून शिवाय. अरे मग अरे भांडणं लागले बायांची, दिवस उजडायच्या आधी जेवत बसला होय. म्हणून तुझा बाप तुला तू जाऊ दे, मला खाऊ दे. भरा भरा नाही सगळं बेलर बिलर भरा आहे तर दुसरा पहिला सुद्धा काही खांडा नाही. अगं जा की मग सरपंचाकडं. नंबरानं पाणी भरती तरी 2च बादल्या मिळते तर मला पाण्याच्या. काय सरपंचाकडे जायचं काय? आम्ही पानपट्टी भरत नाही का काय? मग जाऊन विचार की निदान बोलव सरपंचाला इथं. हा, रोजचा तमाशा चाललाय रे. आठवडे झाले एकच बादली आहे फक्त मला पाण्याची. नाही कोण कोणाला जड चालेल सांग बरं. नाही हे माराय पाहिजे, भांडण झाल्याशिवाय काय नाही. मग आम्ही काय मग काय भांडणं बघाय म्हणलं, एका मिकीच्या जिंजा उपटते त्या का काय आता हे. सकाळच्या पारीत नुसता तमाशा लावलाय बाया. हा, काम धंदा सुसाना का काय होईना घरात. पाण्यावर भांडणं. अध्यक्ष आलाय वाटतं, बघू अध्यक्षाला बघू काढते. अध्यक्षाची बिक्री करून नाही झाला. हो बाबा, अरे भांडू नका. अहो काय अध्यक्ष, रोज पाणी घालताय का आम्हाला? बघा बरं पाणी भरलंय का इथं? अहो नका भांडू, मी सांगितले पाणी कमी सोडले आज, त्याला पाणी सोडायला लावलंय आज. बघा नाही तर रोज आठवडा झालं नाही, पाणी नाही. ना आम्हाला. सोडायला लावले पाणी, नका भांडू. येईल थोड्या वेळात पाणी येईल. डॉक्टर आले का? डॉक्टर आले. ए डॉक्टर, किती गुरं चेक केली आज? 2-4 केली की. अरे हुरडा फुक्यानं कामधंदा करा काहीतरी. अरे आम्ही कामधंदा केल्या कसं काय व्हायचं? हा, ही वस्ती कुठे आहे? आम्ही वस्तीवर लक्ष ठेवाय. अरे तुम्हाला काय सांगायचं लायकीचं बी नाही तुम्ही. जाऊ द्या मला, आपलं कामधंदा बघू द्या मला. निघा 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 निघा. कुठं आहे का नारळ बीर? नारळाचं गण्या सांगू शकतो. गण्याला फोन लाव फोन. आता इथं बसून तर काय करायचं, नारळ काढत बसतो आपण. थांब. हॅलो श्याम्या, कुठे आहे रे? एक इकडे मंडळा बशी येते 2 मिनिटात. त्याला सगळं सुगावा असतो नारळाचा. हे दोघं दिसते तुम्ही आज, बाकीचे कुठे गेली? ए गण थांब थांब, तरी मला एवढी माती काढून ती 2-3 गंगा सारवायचं राहिलेलं का? द्या की, आम्हाला काय काम आहे तेव्हा. रोहन दादा, आज दोघच वय, बाकीची कुठे गेली? अरे काय पोरं कॉलेजला गेल्यात, कोण कामावर गेले.
बघा तेवढं नारळ आहे तेवढं आला का वडाच्या माळाला चला की मग लका गज भरल्या नारळ काय चला चला इथं बसून तर काय करणार आहे त्याला कुठे आहे का कामच नाही धंदा आपल्याला काय- फोन लावा की मग गेला चला होता की बघा, फोन लावतो आपल्याला तर काय काम धंदा येतो धर तुझं बोल तुझा जगा फोन कोणाचा आला हॅलो बरं बोल की श्यामा अरे मग कुठे अरे इकडे कडवाळ बसली हा गाय अरे नारळाला जायचंय बर नारळाला जायचंय वय बर आलो या इकडून हाय फाट्यावर जाय मी बे बरोबर आलो आम्ही इकडून आडवं हा तिथं आलो तिथं आधी फाट्यावर बसले हागायला यायला सुकानं हागून बी देत नाही माणसं यायला आता नारळाला जायचे म्हणतात पोरं आता गेलंच पाहिजे आपल्याला बी बुंग्या कुठं जायचंय नारळाला का? बर दबड जाऊ दे चला जाऊ दे दबड बी दिले टाकून चला मग नारळ तुम्ही हागून बी द्याय ना मला बघ्या दुसऱ्याची राहणं सुकान मला हागून बी देत ना गपारा करा नसती पेडा पेढी नका कर त्याला जाऊ द्या नारळ खत कुठे बघा म्हणा बाबा पाणी कशाला दगडाने पुसकी काय लागा तुला पुसायचं काय नाही ए थांबा आईला नारळ आहे बर का नारळ चढणार कोण हे मला तर बाबा चढा येत नाही बघा मग काय ना तू चढा नाही बाबा मी जीन्स पॅन्ट घातली मला नाही येणार हे बघ चढलं असतं पण माझ्या पोटात करते कळ आता हेच हीच चढल हा रोंदा तू ऐका मी चढायचं काय नाही मालक आल्यावर मला मारून द्यायचं नाही मला कळणार कोण शिटी वाजवतो खरा खेळ आमचा गेल्या बारी आमचाच खेळ केला तुम्ही मावाला गेला माश्या आम्हाला चावली रोंदा सगळं काढ बर का निवांत चढ हळूहळू पण सगळं काढून ये आणि तू मालकावर लक्ष मालक नाही काय करत हा ओके थांब आम्ही लक्ष ठेवायला तू मालकाकडे बाबा हे चला बघूया ए कोण आहे रे नारळाव वाडकाव मस्ती ती होय तुला कोण आहे थांब तिथं आलोच थांब मालक जर आला ना तर रोंदाला अडकून द्यायचं नाही बरं का महाराज आधी सांगतोय मालकाला मारायचं आपण का काय बेचते आपण का ती वर चढले आपण चढलो ना आपण हो मालकाला मग आता मारायला लागलं आपल्याला ते रोंदाला वायत राहिले चढ हा ते मोठा नारळ काढ मोठा काढ हा काढ कोण आहे रे कुठं आलाय तू कुठं आला कोण आहे ते नारळ कोण काढते बाप करा तर नाही आम्ही नाही बघू दे बरं पळाय पळा जाऊन नाही लागलं आपण काय मग लय मारला लय मारला असेल का हो कारण की दम लागला बाबा दम लागला मारला लय असं रे चेतायच पाहिजे नारळ मग काय आपल्या जर काय ना त्याच्यावर ढकलून काय आपल्याला काय कळतंय काय दप लागली रोंदर अजून आलेला दिसना बरं का लय चेतना असेल आपल्या काळात शर्ट घाला होतो डबल पॉकेट शर्ट डबल पॉकेट आहे चेन्याचं कापड दिसते काय नाही बारकी पोरं आपली उठा पळा इथं बसून आपली इज्जत काढतात ढोकरून आलाय लय चेसलेला दिसतोय लागा ते तो लंगडत आलंय लागा फक्त कोणी फुटू नका बरं का तुला सांगतोय कोणी सांगू नका त्याने जर विचारलं ना कोणी सांगितलं नाही नाही म्हणायचं आंबे काय जाऊ मार बिल कोण वाजवली काय आपल्याला मारली मारलं मग काय येऊ दे का रे हे माधुर चत्तान का पळून आला बरोबर एकट्याला लेवाके काढलेले श्याम्या तू तर काय बोलूच नको काय तुला बरोबर आहे की आमच्या बघ ही बघ कपडे काय काय झाले चला विहिरीवर जाऊ पोवाय घालू तिकडे जायचं काय नाही पण मालक मी दिसलं खवळत या
खावलेल की काय हो, काय पाणी काळ पडते म्हणून खावायचं. मारतो की मी आता नाही सुट्टी त्याला. चल पावल्या पाणी काळ होते म्हणते. नाही होत ना का इथे नाही दांडू लागला तर मला सांगा हातात सुटतो माझ्या कधी पण काय माग सर खेळतो आता आउट कशाला तसं नका आपण नाही येणार कोणा बरं आपण हा चल हा 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 येते दांडू पण बघ हाला आउट व्हायचा हा इटी इटी वर नका लास्टचा मी टाकतो रमजानचा किस्सा झाला या काय झालंय रे अरे आपल्या गावातल्या पोरीला पोरं चिडते ती कुठली इथं 2 पोरं आहेत बाहेर गावची पोरं आहेत काय बोलतोय तू हो तर चल चल चौकात चला काय नाही सुट्टी द्यायची नाही काय होते द्यायची गावच्या इज्जतीला शेवट आहे शेवट थांबा 2 मिनिटं अरे पुरीचं मॅटर एवढी जण काय करता आम्ही 4 जण जातो काय झालं तर बघू परत काय आणि कुणाला काय म्हण नका शेवट गावच्या इज्जतीचा संबंध आहे काय कुणाला काय बोल नका आम्ही 4 जातो गणा तुम्ही पण जाओ घरी बघतो आम्ही काय चल आदू काय का झालं अरे ती शाळेतली पोरं आम्हाला बघून गाडीची रेस वाढवतात कटपण मारतात काय तुम्ही ग बसलाय बे तवा ठोकायची नाही तिथेच तुम्ही बिवू ना काय आम्ही आहे की तुमचीच करतो ती पोर ए सुट्टी नाही देणार घरी बिरी काय सांगणार का आम्ही येतो उद्या शाळेत आशीची धपकावतो का नाही हा शेवट गावच्या पुरीत म्हणजे काय आम्ही आहे की तुमचं भाऊ एवढं खांबराट कशाला भेटताय ग कोणालाच भेटायचं नाही जावा आम्ही बघतो उद्या काय होतंय ते काय सरपंच हे पाण्या एक काम कर ती पाण्यातली सगळी घाणबीण काढून ती वरल्या वस्तीतली पोरं नाही शहाणी तेवढ्यासाठी वर कंप्लीट करतील परत आपल्याला निवडून यायचंय भावकी नसली सोबत म्हणून काय झालं गावकी आपल्या सोबत आहे त्यावेळेस लीड ना आली पुढच्या वेळेस त्यापेक्षा लीड न्यायचंय ते सगळं काय ते सगळं बघून घे थोड्यासाठी कालवा नको उद्या काय सरपंच उद्या लवकरात लवकर बघून घे ते काय कामं राहिलेत ती पोरं नाही शहाणी त्यांना एकतर अख्खं गाव नावं ठेवतंय त्यांना माझा अर्ज देऊन रोड एकतर मी मंजूर करून घेतलाय कळलं का त्यांची काय काम अडचणी असतील ते त्यांना जाऊन विचार आणि ते बघून घे तेवढं बघतो की उद्या हा चालतंय कसं आहे सरपंच साहेब भिकाजू सरपंच हाणाचे पण त्याला सम्या शाळेत कसा राडा केलाय पोरांनी मग काय अशी पोरं चेसल्यात मग काय एकतर पोरग अरे पोरींसाठी एवढे करू शकतात पण आपल्यासाठी नाही करू शकत मग करणार की आपल्या मंडळाच्या पोराचा नाद नाही करायचा आपल्या एकतर पोराला इतका मारला ना लय एक तर थरथर कापूस होतं रडायच्या गुती वालतो एक जण तर बाबा आपल्या पोरांचा किती वोट वाढलाय आता मग काय हे घ्या उरकून जरा पाटापाटा चला ज्याला एकच सप्पान पडत जे गावाच्या अनगाव कार्याच्या विकासापाशीच येऊन आडत नीट घ्या रे सगळं काढा व्यवस्थित जसा उगवता तारा हे घ्या उरकून पाटापाटा चला काँग्रेस बिंग्रेस काढून घ्या सरपंच काढतोय तेवढं वडापावचं बाकी अरे वडापावचं नाही सगळं बघतो 31 डिसेंबर आले घ्या दुनिया सारी सरपंच काय चाललंय नमस्कार अध्यक्ष काय नाही बघा हे जरा गावगाड्याचं चाललंय होय हे जरा पोरं काँग्रेस बिंग्रेस काढून घेतो इलेक्शन आलंय ना आता बर 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 चालू द्या चालतंय. आलो जरा हो गावात चालतंय चालतंय येऊ का हो अहो थांबा अध्यक्ष थांबा काय झालं आता विषय काय झालाय माहितीये का हा काल जो विषय झाला कुठला हो? की वरच्या वस्तीतल्या पोरांनी शाळेतले पोरग मारले काय बोलताय काय पोरींना आपल्या गावातल्या काय म्हणला त्या गण्या बुंग्या यांनी आपण मला सांगायचं आपण बसून मिटावलं असतं ना बरी कळती पोर नाही जाऊन कळता ते बापकराचं नाही वय ती वरल्या वस्तीतलं ती रोण्या बापकर हा. तीच त्याला तरी कळतंय का
मला तर माहितीच नाही राव. आपण बसून मिठावं एवढं पोरग मारतात का? बरं तुम्ही सांगायचं नाही अहो, पोराला. माझं ऐकत नाही म्हणून तर तुम्हाला सांगतोय ना. आता चालतंय, मी गाडी घेतो परस्पर- त्या पोरांची. अहो, माझ्या परस्पर यांनी अर्ज दिला माझाच, मला काय वर बोलताय? मंजूर करून आणायला लावला. कामच आहे तुमचं राव सरपंच. अहो हाय आता करू आपलं चाललंय सगळे एक एक घेतोय करून हळूहळू. घ्या, मी पण त्यांची गाडी घेतो पण पोरांची. त्यांना सांगतो. विचार अजून काय राहिलं असलं करतो म्हणा हो, मला असं चाल- परस्पर काय करू नका. नाही सांगतो त्यांना. बघा तेवढं हो चालतं. आठवण येईल. हा आले सरशी मारुतीच्या पायात पडून जातो. उठा. अरे कशाला तुम्ही पोरांनी चाललाय? मी घालू दे ना तर काय करू दे, तुम्ही कशाला मला ताप देताय? फाजीकडे ठेवतो नको मला जर नाना मी काय केले? काय नाही केलं फाजीकडे मला नका ठेवतो. सरा जरा पाया पुढे द्या ना का देवाच्या. अध्यक्ष का रोहन अरे काय लागा काल काय शाळेत केले तुम्ही लागा? काय झालं अध्यक्ष? तिला का सरपंच मला भेटलेलं लागा? तरी काय ती पोरं मारताय तुम्ही शाळेत जाऊन लागा अहो, तुम्ही? अध्यक्ष आपली काय चुक आहे? आपण बळजुबरी कोणाला मारायला बसलो का? अरे ते आपल्या मला- गावातल्या पोरींना चिडते म्हणलं काय करणार हो पोरं? अरे पण लागा वाद नका घालू लागा, माझी आबरू घालू नका लागा. मी सरपंचाला सांगितलेलं का नीट? अहो असं जर बाहेर येऊन कुठली पण पोरं जर आपल्या गावातल्या पोरींना काय केलं तर आपण ग बसायचं कितक्या ग बसू अध्यक्ष राव? आला काय एवढ्या बरं मी नीट सांगतोय लागा तुम्हाला, नीट सुधाराला का तुम्ही येड्या नका करू लागा. माझी लागा नका घालू लागा गावात आबरू लागा. बघा लागा तुम्हाला पटलं तर बघा लागा. काय कळते? काय करताय नाही तुला येणार बघ इथं अरे असू दे दाद्या. काय करायचं माझ्यापाशी काय काय लावतोय का करायचं? मला? कशाला उठते बस काय? ए बेवडे गप अरे असू दे चल बस. आईस करतोय जीवाची होय इथं टमटम आणलाय भाड्यानी. अरे असू दे भाड्याने मी काय भाडं मी देणार आहे. तू देणार आहे? काय काय की करणार कारण तू? भाडं द्यायचं? अरे. तू नको तुला एकच कापी. खाली पाहिजे वाडाय तुला उठाय ना झालंय येतंय सगळं येतंय बाबा. कडशील वरला खाली काय पडते दिल ढकलून वर नाही जाऊन मग कुठे द्यायचंय का झाला पायाचा आहे का कसला नाही? कसलं आणलंय म्हणजे आमच्या आयराला बसलाय होय. ये बाबा ये. ए अरे चाला येतंय का टाकी जपानाला का तुला जीव चाललाय होय? अरे उचल टाकीन चल. तू काय कामाला ठेवलंय मला इथं? यार तुला हा? फुल टाईट करते ते. चल उचल टाकी. मला तारी मी काय बेवडा अरे असू दे नसले घे तू उचल बघते मी बघतो डोक्यात आलेली बाकीचं काय ते. अशीच. चल बर मी आहे तुझ्या माग माग काय माग काय माझा वाचवी नाही तू अरे सगळं ते पिचे बिचेल तिकडे. ए भैया भैया ए भैया ओ यार उठकी कसतर होते मला. काय होतंय? उठकी यार कसतर होते पोटात दुखते. काय होतंय? अरे पोटात दुखते ही काठी कर जरा टाकी अजून. अरे बाबा आता काय करू? दारू लागती प्यायला. टाकले अरे कोणाला तरी बोलवून आणचा लय पोटात दुखते. रात्री नाही कोण येत आता झोपा गप. अरे बघला का माशाची बघ बघ बघ. बघतो कोण सांगतंय का? संतुराना हो संतुराना संतुराना आहेत का? गणा 12 वाजून गेल्यावर बाद झाला का? चालवला का घरी? रोज आहे शिवेरीची सकाळचं. आता आमची तरी काय बॉम्ब गेली ना का? यार आमच्या नानाला कसं तर होतंय चला की. काय झालं काय माहित कसं तर होतंय या. चला उठा ना सर. ए मी तू गाडी घेऊन मोठी तुम्ही काय झालं नाना? नाना 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 काय झालं? आता नाही.
यार पोट दुखते चमकते. 2 मिनिटं गाडी ती डोळे उडा तुम्हाला काय होत मी आहे आम्ही आहे तर तुम्हाला काय उद्या चला अध्यक्षाला फोन करू द्या 2 मिनिट ना हॅलो अध्यक्ष हिरे मला कस तरी छातीत पोटात दुखतंय त्यांच्या येत आहे का दवाखान्यात जायचं या आम्ही आलो इथं गाडी घेऊन आलो या तुम्ही रस्त्यावर बघा की इकडे डोळे उघडवायच दवाखाना आलाय थांबा जरा पायचोल ना इकडे बघा 2च मिनिटात दवाखान्यात येतो आपण इकडे बघा की राव 5 मिनिटात दवाखाना आलाय काय एवढं काय होतंय तेव्हा अरे पोटा दुखते. अहो एवढं नका लोड घेऊ राव ना अरे नका देऊ मला. अहो ग बसा तुम्ही येतो या अध्यक्ष सांगा की राव तुम्ही 2 मिनिटं दवाखाना आलाय आता अध्यक्ष लय कसर होते. 2 मिनिटं कळ काढा ना काय होत नाही आलो दवाखान्याजवळ नका देऊ अरे. ना तसं नका माझी व्यथाही समजाऊ कुणा. मागं सोडून डॉक्टर तुझ्या जाणून घे काय होते श्वास घ्या थोडा श्वास घ्या सोडा इसं हे काढून गेलं डॉक्टर साहेब काय झाले भिण्याची काय कारण नाही लवकर आणल्यामुळे जरा कानावनं वेळ गेलेली आहे तुम्हाला काय असतील ते मेडिसिन वगैरे मी लिहून देतो मेडिसिन वगैरे घ्या आणि फक्त पुन्हा परत त्यांना दारू वगैरे काय पिऊन देऊ नका आहे ना बाकी नाही ना हो बाकी काही कारण काय गरज नाही बरं चालेल ठीक आहे बरं बिलाचं कसं काय बिल तिथं काउंटरला भरून टाका बरं चालेल ठीक आहे ओके ओके जाधव एवढी चिठ्ठी घ्या मेडिसिन घेऊन या. दे की औषधे द्यायची का? हा होय रे अरे पैसे आहेत का कुणाकडे जवळ आमच्याकडे पण नाही लागला अरे आम्ही पण पैसे नाही आणले माझ्या रुपया नाही अध्यक्षकडे कसं काय बघू बघतो तुम्ही का नाही काय झालं जोगाड तर बघा तेवढं पैसे करतो जोगाड आम्ही काय तर त्या बाह्याला कळून देऊ नका जुगाड बघा डॉक्टरचं द्यायचं लागतं अहो त्या नानाला घेऊन आलो तो दवाखान्यात त्यांच्या पोटात आणि छातीत दुखतंय हा जरा थोड्या वेळाने फोन करतो तुम्हाला होय अध्यक्ष चला बोल की
पैसे काय आणले का तुम्ही येताना? अरे मी आताच माहिती येऊन आलोय तर तुमचा फोन आला की लगेच आलोय तुमच्यावर निघून. काय झालंय? पैसे नाहीत कुणाकडेच. काय घरी भाऊ असली वेळ येऊन आहे राव. थांबा काहीतरी करू जुगाड. नका टेन्शन घेऊ पोरं. काहीतरी करू आपण का. अरे नको रडूला का, मी आहे की तुम्हाला. नानाचं कसं राव गरीब परिस्थिती. अरे मी आहे की, तुम्ही का रडताय. काय तर करतो जुगाड लावतो. चालते पप्पा. नको रडू. डॉक्टर मेडिकलची बिल दिले. चालते. चला तेवढं चला चला. आधीचे पैसे असतील तुम्ही बघा काय ते करू. तुमच्या वजह सगळं आमच्याकडे पैसे नाही करून काका पैशात काय रे करायचं. पैसे काय अध्यक्ष बघतात ते नको लक्ष देऊ. बसेल बसतून जाऊ नको. टेन्शन काय घेऊन गेला काय बघू डॉक्टर काय म्हणतात. डॉक्टर चर्चा करू आता थोड्या वेळ. तर काय दादा नाणार कसं सांगायचं आता. आता डॉक्टरनं सांगितलेच की रे दारू सोडायला. मग आता कसं तरी सांगायच लागेल. मग काय पण रातचा प्रसंग कसला होता हे बाबा असली वेळच कुणा येऊ नये मग काय हो, सांगू आता कसं तरी पद्धतीने. मग कुठे गेला. आले बाबा मी आले माझ्या जाता येत पुढं. हा तेवढं आहे. नारद पाहिजे घ्या. मग काय ना काय म्हणते तब्येत. हाय बरं आहे आता. काय आज केले रे काय भानगडी. हाय आता काय आता केलेलं म्हणजे काय आता इच्छाच व्हाय ना. ते जाऊ नका राव ना बंद करा आता. काय अरे एवढे तेवढे होते. डॉक्टरने सांगितलं लिव्हरवर सुजय ना तुमच्या सांगितलं पोरं पण बराबर आले की हो आले ते बरोबर पण आता काय करताय असं. झाला रे हो नाही आता काय नुसते असा प्रसंग होणार अशी तब्येत तुमची. नाही ना बरोबर आहे. मला तर माहिती आहे की काय हो काय करायचं राहणार आहो. नाही आता अरे ते बरं की तुम्ही सोडली तर काय होईल. अहो, त्या दिवशी पण ते तुम्ही नसता तर माझी काय अवस्था होती. हाय का कोण आमच्यासाठी सोडा पुत्र? की पोराला म्हणलं इथं पोरगा म्हणला टाकी इकली घर इकतोय का काय इकलं नाही कोण येत म्हणला मदतीला. गेला तर म्हणलं काय 100-200 तरी कर आता मी बी बसून. घरात तर खायला नाही आण. माझ्या दवाखान्याला पैसा सोडा दारू घाना. बघा तुमची गरज आहे सगळ्याला. आता नाही बंदच करून टाकायचं आता नाही, नको माझी वाटायला शपथ लागला. घ्या. नाही रोंदा शपथ घ्या. त्याशिवाय नाही अरे सोड तू काय नाही घ्या, शपथ घ्या. नाही पेणार अरे पोरांना मी परत. नाही तरी पण आपलं कसं घ्या एकदा. वह्या रोहन दादा शपथ पेत नाही आता बस का मग आता ते श्वास बघा ना मग काय राव बायासाठी तर खायला आणले आम्ही. अरे कशाला आणायचं खायला काय काय आणायचं. मला नको ना बघा पोर आता लागलं. हो नाही नाही हाय की बरोबर. अहो तुमच्यामुळे तर माझं झालं नाही तर काय बेकारच झालं असतं. हो मग वेळ लय बेकार गेली. नव्हतं मला बी वाटत एवढं होईल ते पण झालं आता काय करायचं. नाही नाही होईल सांगू नाही काय नाही अजून कापत हे काय असं थरथर थरथर जिंदगी भर. त्याच्यामुळे लय मग काय बेकार. मग काय वाईट वाटतं रे मला बी. मस्त रडा येते पण आता करणार काय. नाही तुम्हाला दारू पिताना बरं वाटतं. तिथं दवाखान्यात होतं का कोण कोणाचं. नाही ना बाबा लय अक्कल येतात आता नाही. देवालाच हात जोडला का? खाया तुम्ही म्हणून ती खारावर मला म्हणा नाही नाही काय तुम्हाला म्हणून ती खायला देतो फक्त दारू. कोण कोणासाठी नाही का कोण नाही कोणासाठी. तुमच्यामुळे माझा शिव असून बाह्या असून बी उपयोग नाही झाला त्या दिवशी त्या टायमाला. कसली अवस्था झाली म्हणजे माझं त्या दिवशी रडत होतो एकटाच. बाहेर बी लय रडला. डोळ्यातलं पाणी आलं बाहेर बी माझ्या. रडला रावलंय. लय बेकार झालं बाबा. बरं असू दे घ्या तब्येतीची काळजी. येऊ का. हो या चालतं. हो चला चला. काही दिवसानंतर
काय ना कुठं आहे? काय हाय इथंच गावात. काय दारू सोडल्यापासून दिसत नाही काय नाही. हाय आता सरपंच कसं आहे बरं का, दारू सोडल्यापासून लय भारी चाललंय, त्याच्यामुळे काय लय फिरत नाही. पार परपंच गेला सगळा. आता चाललंय ना मिळलो बरं? पार. आता चाललंय ना बरं? आता लय व्यवस्थित आहे, आता नाही काय अडचण. चला मग येऊ का? हो या, येतो आता देवाच्या पाया पडून. हो हो हो. काय सरपंच, काय नाही बघा, चाललंय सगळं व्यवस्थित. काय ते पोरांनी दोराळा लावलाय? काय बाबा, त्या वरल्या वस्तीतल्या पोरांनी तर माझी अक्कल बंद केली. काय गाड्या कशा बी तंगावतीयात, काय बी करतेत? हा पोरं आहे ती कुठली, ती वरच्या वस्तीतली पोरं आहे ती. अहो त्यांनी तर मला नको नको केले अर्ज देऊन, मीच वैतागलोय त्यांना. काय आता त्या अध्यक्षांपर्यंत पोरांना complaint झाली. सांगायचं लय अवघड आहे पोरांचं. अहो अध्यक्षांपर्यंत कंप्लेंट केल्या मी, याड लावले त्या पोरांनी मला. आता पोरं वरच्या वस्तीतली ती शानी ती होय तेव्हा. सरपंच होणंच गावचा माझी चुकी झाली. अवघड आहे आता सरपंच. हो का ही पोरं काय गाडी चालवणे यांची, काय अवघड आहे पोरांचं ही. ए यार, कुणाच अवघड आहे? काय चाललंय तुमचं? काय पोरं गाड्या चालवतात ती. अध्यक्ष मी तुम्हाला त्याच दिवशी कंप्लेंट केली ना. हा, काय झालं? हा, त्या पोरांना सांगितलंय मी त्या दिवशी राव. अहो, तुम्हाला मी त्या दिवशी काय अध्यक्ष, सांगितलं. आता बघितले गाडी भारतीश कशी गेली. गाड्या पळवत्यात, माणूस आता उडवला असतं माणसाला. मसाला पाडलास तर म्हातारा माणूस काय? कसलं मागं गाड्या पडला. पळवत्यात. तुम्हाला मी त्याच्यातलं गाडी पळवली, कॉलेजला जात्यात, पोरांना मारत्यात, गावातनी गाड्या पळवत्यात, माझ्याविषयी अर्ज देत्यात, रस्ता मंजूर केला. काय करू यांच्यासाठी आता तुम्ही सांगा, अक्कल बंद केली यांनी माझी. आता त्या पोरांना आपण एकदा बोलवून घेऊ आपण सगळे. अरे पोर वय नाही त्यांची, सुधारतील की ती. काय आता आपण त्या वयात तेच केलंय की सगळ्यांनी. अहो, मोठ्या माणसांचा सल्ला घेणं काय आहे का नाही. अहो करते, काय रे सांगू आपण चाललंय त्यांना. सांगतो त्यांना मी नीट. काय चाललंय रे, काय कुठल्या पोरांचं काय चाललंय? नमस्कार. कुठल्या पोरांचं काय विषय चाललाय? कसं आहे माहितीये का, कसं आहे ही वस्तीतल्या वरल्या वस्तीतल्या पोरांचा विषय होता. काय, तुम्ही बोलू नका बरं का, वरल्या वस्तीच्या पोरांचा विषय काढायचा नाही. अहो, काय तुम्हाला ऐका माहितीये, सरपंच आहे तुम्ही, काय मुळा माहिती आहे का तुम्हाला वरच्या वस्तीतल्या पोरांचं काय की, माहिती? 2 मिनिटं ऐका की. बोला काय म्हणताय. अहो काय ही वरच्या वस्तीतल्या पोरांनी ते हेड लावले. काय लागा वरच्या वस्तीतल्या सरपंच, काय वरच्या वस्तीतल्या पोरांनी याड लावले? गाड्या काय पळावत्या, ते कॉलेजला अहो, जाऊन. तुम्ही काय घरात बसून आहे का, बघताय का नक्की पोरं काय करते ती, आपण काय कुठं लक्ष आहे अहो, तुमचं? बघतोय म्हणून तर सांगतो. वरच्या वस्तीतल्या पोरांच्याकडे बोट सुद्धा करायचं नाही सरपंच, तुम्हाला शेवटचं सांगणं आहे माझं. अहो 2 मिनिटं आज ऐका. तुम्हाला माहित नाही त्या पोरांनी काय कष्टा खाल्ली ती, आम्हाला माहिती आहे. आम्हाला अहो गाड्या गावाला वैताग दिलाय त्या. गावाला वैताग दिला नाही आणि काय नाही, तुमचं लक्ष नाही, तुम्ही सरपंच होऊन चुकीच झाली. चुकी झाली, तुम्हाला गावाने निवडून आमच्या दिले. विरोधात अर्ज दिलेत. काय कोण आणलं मंजूर करून? आज काय करायचं? काही उपयोग नाही, पोरांच्याकडे बोट दावायचा जागा नाही सरपंच, तुम्हाला काय हो माहित नाही. अहो, तुम्ही सरपंच पोरांना काय पाण्यात बघा नका. तू म्हणताय पोरांनी शाळेत ते जाऊन का आणली पोरं माहिती का तुम्हाला? गावातलं काय माहिती तुम्हाला? अहो, पण ह्यांच्या मोठ्या पोरला छाडलेल्या पोरांनी न सांगता पोरांना चुपली ती. आज वस्तीतल्या पोरीकडे बघायची कोणाच ताकद नाही, कोणामुळे? वरल्या वस्तीतल्या पोरांमुळे. तुम्ही सांगताय कामाधंद्याचं, कुठल्या पोरला तुम्ही या माडीसात कामाला लावलं? हाय ना तुमचं वट, लावा पोरं आमची काय कामाला. नाही काय नाही, काय हो? सरपंचांना तुम्ही काय घेता काय ना तरी फरक पडणार नाही, मी सांगतो. अहो, पण नुसते नाव ठेवा पोरं कशाला मग घेता तुम्ही काय पुढे? नाही, ह्यांच्या नादालाच लागायला. काय काय चाललंय? हळूहळू अहो, हे लावलंय ह्यांच्या काय काय घरातला कार्यक्रम निघाला, हीच पोरं वाड्या रस्त्यात. अहो, वाडपी आहे कधी गावात? गावात कधी वाडपी बघितली का तुम्ही? बघितले कधी? हीच पोरं वाड्यात पुढून अहो. तुम्हाला उपरी दिसत ती पोरं. नाही नाही, कुठली अडचण आली की ते पोर, हे काय झालं की ते पोर, अरे कोणाच्या लागा कार्यक्रम अरे ह्या निघाला माणसाला ती दारू पोरं. सुटली त्या पोरांमुळे का नाही म्हणा ना? हो नाही नाही, आता हे ह्यांना अध्यक्षांना माहित नाही बे. त्या पोरांच्या मुळे आज सरपंच या भूमी पातळीवर जे मी आहे ना, त्या पोरांच्या मुळे, म्हणून तुम्ही त्या पोरांचं काय गुण गाव नका, नाही, तुम्ही असं जर तसं पोरांना direct बोलूच नाव नका. ठेवत असाल तर ते चुकीचं. तुम्ही नाण्याची फक्त एक बाजू बघताय, तुम्ही दुसरी बाजू का बघत नाही? बरं, तुम्ही ऐका त्यांना की. का नाव ठेवता हे मला प्रश्न आहे. का माझं म्हणणं काय आहे, पोरं बिरं आपण सगळं व्यवस्थित लावू. आणि त्या पोरांच्यासाठी आपण कोणाचंही असलं ऐकून घेणारा माणूस नाही, कारण ती पोरं आपल्याला माहिती आहे, ती आपल्यासाठी किती वेळ पडली तर सरपंच ती पोरं जीवाला जीव द्यायला बसली ती करतातच. नव्हती ना तर आज मी नव्हतोच. एवढं ती रडला, एक तर पोरगा रडला दाडा दाडा, अध्यक्षांना माहिती नाही, त्यांना विचारा. त्यांना घेऊन दवाखान्यात
हार्ट अटॅक आलता त्यांना. तुम्ही गावचं पोडे ना, तुमचं काम आहे पोरांना कामं लावणं. तुम्ही उपरी म्हणणार का त्यांना? तुम्ही जर कामं लावली तर ते पोरं कामं करणार आहेत. कंपनी तुमचा वोट आहे का नाही मला सांगा. आहे ना. मग लावा ना पोरं बरं का, कामाला. अध्यक्ष माझं काय म्हणणं आहे नाही माझं तर म्हणणं आहे बरं का, एवढी बार चुकी झाली आमची. तुम्हाला बी आम्ही आई घातली, सरपंच केलं, पुढच्या याला तुम्ही बी आपलं अहो पण अध्यक्ष ऐका, झाली आमची चूक. आता इथनं पुढं आपली सगळी पोरं सगळी कामं झाली व्यवस्थित लावा आपण. लावा तुम्ही सरपंच. आणि तुम्ही बी समजून सांगा, मी बी सांगतो. नाही नाही, तुम्ही त्यांच्याकडे एक चुकीच्या नजरेने बघा. अहो तुम्हाला थोडीशी आमचं एवढं जागा काम आहे. ठेवा रावी तोंडवर, कारण बघायला माणसात होय, थोडीशी जागा लाव, ठेवा. लाव, लाव. अध्यक्ष ग्रामस्थांना सगळी माणसं आपण कामाला लाव, पोरं लाव, काय अडचणी असतील कोणाच्या, इथनं पुढे आपण सगळ्या सोडू. अहो, तुम्ही ग्रामसभा घेऊन मी विषय मिटवा. असं चार चौकात काय मिटावतंय? अध्यक्ष तेवढी ग्रामसभा लावून घ्या, काय असेल ते आपण क्लिअर करून टाकू सगळं. ह्या पोरांच्यामुळं तो एक मॅटर मिटला. आज तुमच्या गावात तुम्ही सरपंच आहे, तुमच्या सकाळ गावाची आबरू गेली असती. त्या पोरांनी जर ती पोरं नसती मारली तर काय झालं असतं? बघू अहो, ग्रामांच्या ग्रामस्थांच्या काय अडचणी बघू, तेवढी मिटिंग एक लावून घ्या. सरपंच आपली मुले एक नंबर आहेत. आपण पोरांबद्दल असे तर चर्चा करणं चुकीचं आहे. बरोबर. उलट पोरांनाच आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. चांगलं कार्य करताय तुम्ही, अजून चांगलं व्यवस्थित करा. पोरांना आपण असं वाईट बोललं नाही हा, पाहिजे. पोरांविषयी अशी वाईट चर्चा आपण ऐकली नाही पाहिजे. कुणाचं ऐकून काय पण बोललं नाही पाहिजे. पोर आहेत तर आपण आहे. बरोबर. आज त्या अध्यक्षांना लावायला लावली ग्रामसभेची मिटिंग, काय असेल ते आपण करून लवकरात लवकर ते घ्या ना अध्यक्ष बोलून, काय व्यवस्थित ते हा निर्णय लावा योग्य. टाकू. बरोबर. आपण ग्रामसभा घेऊन हे सगळं मिटू. आपणच पोरांना आपल्या पाठबळ दिलं पाहिजे. कसं आहे माहिती जिथं का? चुकलंय ना, चुकलंय तिथं आपण 100% त्याला आपण चूक म्हणलं पाहिजे. पडणार बरोबर आहे. नाही. माझं म्हणणं बरोबर आहे की, पण आज गावात गाव पण आपल्या पोरामुळे हो. प्रत्येकाच्या स्वार्थासाठी असतं. आपली पोरं निस्वार्थ काम करते, कुणाचं काही असू देत. त्यामुळे आपण कुणाला त्यांना काय घेणं देणं नाही काय घेणं देणं कुणाचं. नाही तेव्हा. सगळ्यांसाठी ते लगेच असं नाही येतात ती पोरं आपले लगेच. बरोबर आहे. हा, हे महत्वाचं. न सांगता कुणाचं काही होऊ द्या, ती पोरं पहिल्यांदा हजर आहेत. बरं, कसल्या अध्यक्ष, कार्यक्रमासाठी? ग्रामसभा लावून घ्या तुम्ही, काय असेल ते आपण मिटवून टाकू. नाही चार चौकात त्यांची इमेज आपण खराब करतो. हा, हे ती करायचं नको एवढं मला करायला. म्हणायचं फक्त. जिथं चुकल तिथं आपण तुमची 100% उद्या सांगू पोरं व्हायचं, त्यांना. तुम्हाला पोरं व्हायचं, तुझं नाव ठेवल्यावर कसं वाटेल तुम्हाला? मग बरोबर आहे. तुमचं बी. बरं का, मी सगळ्यांची माफी मागतो. काय असेल ते नाही आमची नाही, पोरांची माहिती मागा, बाकी काय नाही दुसरं. इथनं पुढे असं काय होणार नाही. आपण पोरं पण सांभाळून घेऊ आणि राहिलेली विकास कामांचं काम आपण सगळी मिळून करून टाकू. चला. बरोबर आहे. असं तुम्ही साथ दिल्यावर गावाचा विकास बी होईल. 100% विकास होईल. 100%.